ते थोडंसं कळतं नाही का तिकट. हा, काल आपण पिरियडिक ट्रेंड्स बघितले बेटा, बरोबर आहे. कुठले कुठले पिरियडिक ट्रेंड्स बघितलेत? हा, कुठला कुठला बघितलाय? ऍटॉमिक साईज, व्हॅलन्सी, मेटॅलिक अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर. पहिलं हा, त्याच्यामध्ये काय लक्षात ठेवलं बेटा? पहिलं आपलं ऍटॉमिक साईज. ऍटॉमिक साईज लेफ्ट टू राईट जाताना बरोबर आहे. कंपल्सरी एक रिव्हिजन असणार आहे बेटा बोर्डला ह्या टॉपिकवर, ऍटॉमिक साईजच्या बद्दल, व्हॅलन्सी बद्दल, मेटॅलिक कॅरेक्टर बद्दल. ठीक आहे, मग फर्स्ट कुठलं पॉईंट बघायचं आपल्याला? टॉप टू बॉटम ग्रुपमध्ये. ठीक आहे, ज्यावेळेस आपण ग्रुपमध्ये जात असतो, कुठनं जाणार? टॉप टू कुठं बेटा? बॉटमला. ऍटॉमिक साईज काय होते म्हणून शिकले? इन्क्रीज का डिक्रीज? इन्क्रीज होते, बरोबर आहे ना? का बरं इन्क्रीज होते म्हणून कळालं बेटा आपल्याला? फर्स्ट शेल इथं किती असणार? 2. इथं. ठीक आहे, ऍज वी गो डाऊन इन टू द ग्रुप, ऍज वी गो टॉप टू बॉटम इन टू द ग्रुप, फर्स्ट काय सांगायचं? देर इज इन्क्रीज इन व्हॅलन्स शेल. व्हॅलन्स शेल इन्क्रीज झाली. सेकंड, व्हॅलन्स शेल इन्क्रीज झाला तर इफेक्टिव्ह न्यूक्लियर चार्ज सुद्धा काय झालाय? इन्क्रीज झालाय. तसंच डिस्टन्स बिटवीन कुणामध्ये? डिस्टन्स न्यूक्लियस अँड इलेक्ट्रॉन, हे सुद्धा काय झालेलं आहे? इन्क्रीज झालेलं आहे. ठीक आहे, ऍज वी गो डाऊन द ग्रुप, व्हॅलन्स शेल increases, effective nuclear charge increases, distance between nucleus and electron also increases. डिस्टन्स वाढल्यावर त्यांच्यामधला जो फोर्स असेल, कुठला फोर्स? इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन. कुणामध्ये? नेगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन आणि पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियस. तो फोर्स काय होईल? स्ट्रॉंग होईल का वीक होईल? वीक. हेन्स इलेक्ट्रॉन एक्सपिरियन्स लेस पुल टुवर्ड द न्यूक्लियस, आणि त्यामुळे साईज काय होईल बेटा? इन्क्रीज. कधी? कुठं जाताना आपण? टॉप टू बॉटम. दुसरी केस कुठली बघितली? लेफ्ट टू राईट. लेफ्ट टू राईट जाताना काय होतं म्हणून सांगितलं बेटा? शेल तेवढीच असेल, बरोबर आहे. काय इन्क्रीज होईल बेटा? ठीक आहे, ऍज वी गो लेफ्ट टू राईट, व्हॅलन्स शेल रिमेन सेम, बट व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स increases by 1. Atomic number increases by 1. Effective nuclear charge सुद्धा increases by 1. ठीक आहे, hence इलेक्ट्रॉन आणि न्यूक्लियस मधला फोर्स काय होईल? स्ट्रॉंग होईल का वीक होईल? स्ट्रॉंग. इलेक्ट्रॉन एक्सपिरियन्स मोर होईल, जास्त ते कुठे अट्रॅक्ट होतील? न्यूक्लियस. अँड हेन्स ऍज वी गो लेफ्ट टू राईट, साईज डिक्रीजेस. साईज काय होते बेटा? बरोबर आहे. सेकंड पॉईंट. नेक्स्ट कुठलं बघितलं होता? व्हॅलन्स. अगेन ऍज वी गो टॉप टू बॉटम इन टू द ग्रुप, व्हॅलन्सी कशी असते बेटा? एक आहे, एक आहे, एक आहे. वनच असेल काय? ठीक आहे, का बरं व्हॅलन्सी वन आहे? कारण की ग्रुपमध्ये व्हॅलन्सचं शेल इन्क्रीज होतं, पण व्हॅलन्स इलेक्ट्रॉन सेम असणार आहे, आणि व्हॅलन्स इलेक्ट्रॉन काय डिसाईड करतात? त्याची व्हॅलन्सी. त्यामुळे टॉप टू बॉटम जाताना व्हॅलन्सी कशी असणार आहे? सेम. ग्रुपची व्हॅलन्सी सेम. मग एक्झाम्पल द्या. व्हॅलन्सी ऑफ ग्रुप फर्स्ट किती? 1. व्हॅलन्सी ऑफ ग्रुप सेकंड किती? 2. ठीक आहे, नेक्स्ट काय बघितलं होतं? लेफ्ट टू राईट. लेफ्ट टू राईट जाताना इथं व्हॅलन्स इलेक्ट्रॉनवर व्हॅलन्सी किती येणार बेटा? 1. व्हॅलन्स इलेक्ट्रॉन 2, व्हॅलन्सी किती? 2. व्हॅलन्स इलेक्ट्रॉन 3, व्हॅलन्सी. व्हॅलन्स इलेक्ट्रॉन 4, व्हॅलन्सी. व्हॅलन्स इलेक्ट्रॉन 5, व्हॅलन्सी 3 म्हणायचं, आणि म्हणायचं नाही, बरोबर आहे ना? व्हॅलन्स इलेक्ट्रॉन 6, व्हॅलन्सी 7, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन, व्हॅलन्सी 1. काय सांगणार? ऍज वी गो लेफ्ट टू राईट, फर्स्ट व्हॅलन्सी increases, then decrease. बरोबर आहे. हे सगळं कशाचं बघितलं? व्हॅलन्स. नेक्स्ट कुठला होता बघितला? मेटॅलिक कॅरेक्टर अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर. ऍटॉमिक साईज झालं की इन्क्रीज डिक्रीज झालं की. ठीक आहे, मेटॅलिक कॅरेक्टरच्या बाबतीत काय लक्षात ठेवायचं बेटा? एक लक्षात ठेवा, त्याच्या अपोजिट दुसराच. मेटॅलिक साठी कुठली प्रॉपर्टी म्हणलं होतं बेटा आपण? इलेक्ट्रो पॉझिटिव्हिटी. काय असणार आहे मेटॅलिक कॅरेक्टर? कशाला म्हणतो? इलेक्ट्रो पॉझिटिव्हिटी. सो इलेक्ट्रो पॉझिटिव्हिटी काय? इट इज द प्रॉपर्टी ऑफ मेटल. कुणाची प्रॉपर्टी आहे? मेटलची. कसली प्रॉपर्टी? टू लूज इलेक्ट्रॉन अँड कॅरी पॉझिटिव्ह चार्ज. द प्रॉपर्टी ऑफ मेटल टू लूज इलेक्ट्रॉन अँड कॅरी पॉझिटिव्ह चार्ज फॉर्म कॅटायन. त्या प्रॉपर्टीला काय म्हणायचं बेटा? इलेक्ट्रो पॉझिटिव्हिटी. आणि इलेक्ट्रो पॉझिटिव्हिटी कोण दाखवते? दोज एलिमेंट विच हॅव व्हॅलन्स 1, 2 और 3 इलेक्ट्रॉन. ज्याच्या व्हॅलन्स मध्ये 1 इलेक्ट्रॉन, 2 इलेक्ट्रॉन, 3 असतील, ते काय दाखवतात बेटा? इलेक्ट्रो पॉझिटिव्ह. ठीक आहे, मग आता आपण इथं काढलेलं आहे. इथं बघा 1 इलेक्ट्रॉन आहे, 1 बॉन्ड आहे, 2 इलेक्ट्रॉन, 2 बॉन्ड, 3 इलेक्ट्रॉन, 3 बॉन्ड. मग मला सांगा, मला इलेक्ट्रॉन रिमूव्ह करायचा आहे, तर मी इझिली कुठला रिमूव्ह करू शकते? फर्स्ट वाला का सेकंड वाला, थर्ड वाला? फर्स्ट. सेकंड काढायचं असेल तर मला काय एनर्जी द्यायला लागेल. ठीक आहे, मग त्यावर आपण काय सांगितलं होतं? ऍज वी गो लेफ्ट टू राईट, मेटॅलिक कॅरेक्टर काय होती? डिक्रीज होती. हा बरं डिक्रीज, हा लवकर करू शकते का नाही? ह्याला काय करायला लागेल? एनर्जी द्यायला लागेल, म्हणजे प्रॉपर्टी थोडी कमी झाली, त्याला अजून एनर्जी द्यायला लागेल, म्हणजे अजून प्रॉपर्टी काय झाली? कमी झाली. सो मेटॅलिक लक्षात ठेवा, त्याच्या अपोजिट काय लक्षात ठेवा? नॉन मेटॅलिक. मेटॅलिक मध्ये काय? इलेक्ट्रो पॉझिटिव्ह. कोण दाखवते? एक मेटल. कसली टेंडन्सी आहे? इलेक्ट्रॉन लॉस करायची. काय तयार होत आहे? पॉझिटिव्ह चार्ज कॅटायन.
कोण दाखवतात ज्याच्यामध्ये किती व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आहेत 1 2 3 आणि त्यामुळं एक्स्ट्रीम लेफ्टचे बरोबर आहेत ना एक्स्ट्रीम लेफ्टचे कोण आहेत इलेक्ट्रो पॉझिटिव्ह लेफ्ट टू राईट जाताना इलेक्ट्रो पॉझिटिव्हिटी काय होतीये डिक्रीज होतीये मेटालिक कॅरेक्टर काय होतात डिक्रीज सेम अपोजिट काय सांगायचं बेटा नॉन मेटल इलेक्ट्रो पॉझिटिव्हच्या जागी काय सांगायचं नेगेटिव्ह कोण दाखवतात मेटलच्या जागी लॉसच्या जागी काय करतील प्लसच्या जागी कुठला चार्ज येईल व्हॅलन्स मध्ये इलेक्ट्रॉन किती असतील 1 2 3 च्या जागी 5 6 7 बरोबर आहे ना लेफ्ट टू राईट पॉझिटिव्हिटी डिक्रीज होत होते इथं काय होणार पॉझिटिव्हिटी इन्क्रीज नॉन मेटॅलिक कॅरेक्टर सुद्धा काय होतील इन्क्रीज बरोबर आहे आणि नेक्स्ट का लास्ट काय बघितलं होतं बेटा ग्रुप मध्ये ऍज वी गो टॉप टू बॉटम इन टू द ग्रुप टॉप टू बॉटम ग्रुप मध्ये झाला काय होतं बेटा व्हॅलन्स शेल इन्क्रीज होतात का नाही फर्स्ट शेल सेकंड थर्ड ठीक आहे इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी म्हणजे काय इझिली काय करणार इलेक्ट्रॉन लॉस आता ह्या फर्स्ट केस मध्ये सेकंड मध्ये थर्ड मध्ये कुठला बॉन्ड स्ट्रॉंग आहे वो फर्स्ट वाला का सेकंड वाला का थर्ड वाला फर्स्ट वाला का कारण की जवळ आहेत ना जसं खाली जाईल तसं बॉन्ड काय होईल बेटा वीक होईल का कारण की डिस्टन्स वाढेल का नाही त्यामुळे तो बॉन्ड लवकर काय करता येईल बेटा तोडता येईल आणि त्यामुळं ते इलेक्ट्रॉन इझिली लॉस करता येईल त्यामुळे टॉप टू बॉटम जाताना इलेक्ट्रो पॉझिटिव्हिटी इन्क्रीज होतीये काय होती इलेक्ट्रो पॉझिटिव्हिटी इन्क्रीज बरोबर आहे त्यामुळे मेटॅलिक कॅरेक्टर सुद्धा काय होतील बेटा इन्क्रीज आणि उलट टॉप टू बॉटम जाताना नॉन मेटॅलिक कॅरेक्टर डिक्रीज इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी डिक्रीज बरोबर आहे एवढं बघितलं होतं आपण ठीक आहे आणि लास्ट ला कन्सेप्ट बेटा कुठला बेटा ग्रुप 17 ग्रुप 17चं नाव काय हॅलोजन ग्रुप 17चं नाव काय बेटा हॅलोजन आणि ग्रुप 17 आपण रिप्रेझेंट करतो बेटा X2 बघा इथं बरोबर आहे का एक लास्ट बघू मग तिथे हॅलोजन फॅमिली कुणाला म्हणतो हॅलोजन फॅमिली बेटा आपण ग्रुप्स आहे कसं रिप्रेझेंट करतो त्याला X2 ठीक आहे कोण आहेत X2 मध्ये F2 Cl2 Br2 ते आहेत बेटा ठीक आहे कोण कुठल्या स्टेट मध्ये हे सुद्धा महत्वाचे आहे फ्लोरीन क्लोरीन कुठल्या स्टेट मध्ये आहे ब्रोमीन कुठल्या स्टेट मध्ये आहे आणि आयोडीन कुठल्या स्टेट मध्ये आहे सॉल्ट एमसीक्यू ला पडलेला क्वेश्चन डॅश हॅलोजन इज इन सॉलिड स्टेट आयोडेक्स लावता ना कुठल्या स्टेट मध्ये असतं वीक सॉलिड मध्ये असतं का नाही सो आयोडीन कुठल्या स्टेट मध्ये बेटा सॉलिड आणि ब्रोमीन कुठल्या स्टेट मध्ये असणार आहे लिक्विड लक्षात ठेवा हॅलोजन फॅमिली कसं रिप्रेझेंट करतो X2 ठीक आहे आणि मग आपला चार्ट हाच बरोबर आहे का बघा एकदा रिवाइज करा आपण सांगितलेलं काय सांगितलंय टॉप टू बॉटम साईज काय होती वाढते का कमी होतीये वाढली बरोबर आहे का बघा टॉप टू बॉटम इन्क्रीजिंग ऍटॉमिक रेट बरोबर आहे लेफ्ट टू राईट काय होते साईज म्हणून सांगितलंय लेफ्ट टू राईट डिक्रीजिंग ऍटॉमिक ठीक आहे व्हॅलन्सी टॉप टू बॉटम व्हॅलन्सी काय होणार आहे रिमेन सेम दिलं नाही व्हॅलन्सीचा रिमेन सेम लेफ्ट टू राईट काय होणार फर्स्ट इन्क्रीज सेकंड मेटल कॅरेक्टर टॉप टू बॉटम जाताना मेटलिक कॅरेक्टर काय होतात इन्क्रीज इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी सुद्धा काय होते इन्क्रीज बघा इन्क्रीज इलेक्ट्रो पॉझिटिव्हिटी मेटॅलिक कॅरेक्टर त्याच्या अपोजिट काय ठेवा बेटा डिक्रीज इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी आणि डिक्रीज इन नॉन मेटॅलिक कॅरेक्टर कुठलं टॉप टू इकडं उलट इकडे जाताना मेटॅलिक कॅरेक्टर डिक्रीज होती इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी डिक्रीज बघा डिक्रीज इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी आणि मेटॅलिक अपोजिट इन्क्रीज नेगेटिव्हिटी आणि नॉन काय टॉपिक काय अवघड ह्याच्या टॉपिक मध्ये ठीक आहे आता टॉपिक मध्ये काय पडते तुम्हाला टॉपिक जर कळलं असेल तर हा टेबल मधले काही कन्सेप्ट माहित असणं गरजेचं आहे पेपरला काय विचारतील हा टॉपिक आहे ना हा टेबल मधले किती तुम्हाला लक्षात ठेवा म्हणून सांगितलं बेटा मी 1 2 ठीक आहे टेबल मध्ये काय विचारते तुम्हाला मेन्शन द एलिमेंट राईट द एलिमेंट विच आर प्रेझेंट इन ग्रुप फर्स्ट ग्रुप मधल्या एलिमेंटची नावं सांगा म्हणते कोण कोण आहेत फर्स्ट ग्रुप मध्ये बेटा हायड्रोजन सोडियम ठीक आहे कुठल्या कुठल्या आहेत हायड्रोजन लिथियम सोडियम पोटॅशियम ठीक आहे पण आपण तिथं चूक करतो जर मेन्शन केलं मेन्शन द मेटल प्रेझेंट इन फर्स्ट ग्रुप मेटल म्हणलं तर तिथं हायड्रोजन येणार नाही कुठलं द्यायचं बेटा लिथियम सोडियम फर्स्ट ग्रुप मध्ये सेकंड मधले कुठले येतील बेटा बेरिलियम मॅग्नेशियम पहिला क्वेश्चन काय आला दुसरा नेम द एलिमेंट विच हॅव्हिंग व्हॅलन्सी 1 असे एलिमेंट सांगा असे मेटल सांगा ज्यांची व्हॅलन्सी किती आहे बेटा 1 आता मी तुम्हाला काय सांगितली व्हॅलन्सी कशाला म्हणायचं ग्रुप म्हणजे व्हॅलन्सी फर्स्ट ग्रुपची एलिमेंटची व्हॅलन्सी किती आहे बेटा 1 आणि त्यांनी मेटल म्हणलंय ना मेटल म्हणले त्यामुळे इकडे कोण आहेत मेटल सो मेटल विथ व्हॅलन्सी 1 कोण आहेत बेटा लिथियम सोडियम पोटॅशियम दुसरा क्वेश्चन नेम मेटल विथ व्हॅलन्सी 2
असे मेटल सांगा ज्यांची व्हॅलन्सी किती आहे बेटा 2. कुठले सांगायची प्लेट बेरिलियम मॅग्नेशियम याच. ठीक आहे. क्वेश्चन नेम नॉन मेटल. काय लिहायचं बेटा नॉन मेटल व्हॅलन्सी 1. नॉन मेटल सांगा आणि व्हॅलन्सी 1. मग नॉन मेटल कुठं प्रेझेंट आहे सांगितले टेबलमध्ये राईट साईड. ठीक आहे. आता हिचा व्हॅलन्सी किती आहे ह्याची व्हॅलन्सी किती आहे 0. ह्याची व्हॅलन्सी किती आहे 1 आहे ना म्हणजे आपल्याला त्याची नाव लिहायला लागेल. नॉन मेटल म्हणले ना मग कोण आहे ना बेटा नॉन मेटल मध्ये फ्लोरीन क्लोरीन आयोडीन. लक्षात येईल का तुम्हाला कळतंय का एलिमेंट व्हॅलन्सी दिल्यावर मेन्शन बघा मेटल म्हणले का नॉन मेटल म्हणले. मग कधी कधी प्लस मायनस देते इकडच्यांची व्हॅल्यू प्लस असेल इकडच्यांची व्हॅल्यू मायनस. हा बरं मॅडम कारण की हे इलेक्ट्रो पॉझिटिव्ह आहेत ना आणि हे कसे आहेत बेटा इलेक्ट्रो नेगेटिव्ह. कळतंय. क्वेश्चन मोस्ट इलेक्ट्रो नेगेटिव्ह एलिमेंट इन द टेबल. ह्या टेबलमध्ये सर्वात जास्त इलेक्ट्रो नेगेटिव्ह कोण आहे बोर्डाला प्रश्न पडलेला आहे आणि कोण आहे हा फ्लोरीन. पूर्ण अख्ख्या टेबलमध्ये मोस्ट इलेक्ट्रॉन नेगेटिव्ह म्हणाले. नेगेटिव्ह म्हणजे काय इलेक्ट्रॉन काय करणार आहे तो गेन करणार आहे आणि गेन केला कुठला आहे तो मायनस चार्ज येतो खाली तो कोण आहे आणि इलेक्ट्रो पॉझिटिव्ह म्हणल्यावर कोण येणार बेटा लिथियम. कळते का जसं असं साईज जाईल तसं तसं इलेक्ट्रोमेटॅलिक काय कॅरेक्टर काय होणार आहे वाढणार आहे. क्वेश्चन कसा दिले त्या हिशोबाने आन्सर द्यायचे आपल्याला. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन काय पडते नेम द एलिमेंट विच प्रेझेंट इन सेकंड पिरियड. सेकंड पिरियड मधल्या एलिमेंटची नावं सांगा. कोण आहे सेकंड पिरियड मध्ये बेटा फर्स्ट आणि हे कोण येतील सेकंड ना कुठले येतील लिथियम बेरिलियम बोरॉन कार्बन कुठलेही द्या मिनिमम 2 तर एलिमेंट लिहायचे. तरी विचारलं काय लिहायची बेटा 2. थर्ड पिरियड मधले एलिमेंट कुठले आहेत सोडियम पोटॅशियम सोडियम मॅग्नेशियम. फोर्थ मध्ये काय विचारणार आहेत नाही. ठीक आहे. नेक्स्ट नेम द एलिमेंट विच हॅव्हिंग व्हॅलन्सी 4. असे एलिमेंट सांगा ज्यांची व्हॅलन्सी किती म्हणतात ते बेटा 4. कोणाची व्हॅलन्सी 4 आहे मग पहिल्या ग्रुपची व्हॅलन्सी किती 1. दुसरा ठीक आहे मग आता 4 कुणाची असली तर 14 ची बरं आहे ना. मग 2 एलिमेंट कुठले कुठले आहेत कार्बन सिलिकॉन असे कळतात का त्याच तुम्हाला सांगता यायला पाहिजे एलिमेंट त्याची व्हॅलन्सी एवढी असेल तर त्यांचं नाव सांगा. मग मेटल आहे का नॉन मेटल आहे तेवढं बघा. मेटल कुठं असणार लेफ्ट साईडला नॉन मेटल कुठं असतील बेटा ओके का. नेम एलिमेंट विच हॅव व्हॅलन्सी 4 हे बी पडलेले क्वेश्चन. कोण आहे 4 व्हॅलन्सी वाले कार्बन आणि त्यानंतर कोण आहे बेटा सी. त्यानंतर क्वेश्चन पडेल नेम द मेटलाइड. कोण मेटलाइड आहेत मेटलाइड कोण आहेत बोरॉन सिलिकॉन आर्सेन. 2 तर लक्षात राहील ना. झिगझॅग लाईन वर कोण आहेत मेटलॉइड आहेत ना तो बोरॉन सिलिकॉन हे कोण आहेत बेटा मेटॅलॉइड. लक्षात येईल. नेम द एलिमेंट विच हॅव 0 व्हॅलन्सी. कोण आहे 0 व्हॅलन्सीचे नोबल गॅसेस. नाव लिहायचे ना त्यांचे कोण आहे एलियम निऑन आर्गॉन झेनॉन क्रिप्टॉन जे असेल ते. ठीक आहे. 2 एलिमेंटचे नाव लिहिता येईल. लक्षात राहील का तुम्ही हे एवढं लक्षात ठेवलं तरी बास आहे 20 पर्यंत 18 पर्यंत. कळते. फर्स्ट पिरियड मधले कुठले आहेत सेकंड मध्ये कुठले आहेत थर्ड मधले कुठले आहेत ह्या हिशोबाने तुम्हाला काय करायचं बेटा आन्सर लिहायचं. कळालंय. ठीक आहे. एक्सरसाइज बंद कर बेटा किती उशीर बेटा